नमस्कार. मनतरंगमध्ये आपले स्वागत आहे. हो, आणि आजचा आपला विषय खूपच जिव्हाळ्याचा आहे. अगदी. आणि म्हणूनच या सखोल चर्चेची सुरुवात मी एका थेट प्रश्नाने करणार आहे. लोकांशी बोलताना संधी तयार करता की गमावता? हम्म. हा प्रश्न म्हणजे बघायला गेलो तर खूप साधा वाटतो, पण तो एका माणसाच्या पूर्ण आयुष्याची दिशा ठरवणारा असू शकतो. हो ना. कारण आपण रोज अनेक लोकांशी भेटतो, पण त्यातून खऱ्या अर्थाने काही निष्पन्न होतं का, हा विचार करण्यासारखा भाग आहे. नक्कीच. आणि यामागे माणसाच्या रोजच्या आयुष्यातील जो ताणतणाव आहे, तो खूप मोठा वाटा उचलतो. खरंय. आजकाल कामाचा प्रचंड ताण आहे. कुठल्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण झालंय. हो. आणि त्यातच ती सतत ओव्हर थिंकिंग करण्याची सवय किंवा स्वतःची इतरांशी तुलना करणं. अगदी. आणि यामुळेच ना एक प्रकारचा संकोच निर्माण होतो. म्हणजे आपण विचार करतो की मी बोललो तर लोक काय म्हणतील. बरोबर. माझा अपमान तर होणार नाही ना, ही एक भीती सतत असते. हो. आणि याच एका भीतीने माणूस 2 पावलं मागे सरकतो. मला वाटतं हे ऐकताना प्रत्येकालाच असं वाटत असेल की अरे हे तर माझ्याच आयुष्यात घडतंय. 100%. ही भीती माणसाला आतून गोठवून टाकते. आणि याच मानसिक कोंडीमुळे आयुष्यातील अनेक महत्वाच्या आणि सुंदर संधी हातातून कायमच्या निसटून जातात. मग यातून बाहेर पडायचा मार्ग काय? आज आपण याच गुंतागुंतीवर बोलणार आहोत. एम.जे. डर्किन यांचं डबल युअर कॉन्टॅक्ट्स हे पुस्तक आपण त्यासाठी आधार म्हणून घेणार आहोत. उत्तम पुस्तक आहे ते. आता नावावरून हे एखादं सेल्स किंवा मार्केटिंगचं पुस्तक वाटू शकतं, पण तसं नाहीये. नाही, मुळीच नाही. हे पुस्तक मानवी स्वभाव, स्वतःबद्दलचा आत्मविश्वास आणि संवादात येणारे मानसिक अडथळे कसे काम करतात याचं मानसशास्त्र उलगडून सांगतं. अगदी बरोबर. आपण संधी का गमावतो याच्या मुळाशी गेल्यास एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे आपली बिलीफ सिस्टम किंवा विचारप्रणाली. पुस्तकात या नकारात्मक विचारप्रणालीला हेड ट्रॅश म्हणजे मनातील कचरा असं म्हटले. हेड ट्रॅश म्हणजे मला हे जमणार नाही किंवा लोक मला नाकारतील असे विचार. हो, अगदी तेच. हा हेड ट्रॅश समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण मानवी मेंदू हा मुळातच आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाईन केलेला असतो. अच्छा. म्हणजे तो नेहमी धोक्याची सूचना देतो. नक्कीच. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट करायला जातो किंवा अनोळखी व्यक्तीशी संवाद साधायला जातो, तेव्हा मेंदूला त्यात एक प्रकारचा धोका वाटतो. त्याला वाटतं की इथे आपला अपमान होऊ शकतो. बरोबर. किंवा लोक आपल्याला नाकारू शकतात. आणि स्वतःच्या इगोला किंवा अस्तित्वाला या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी मेंदू हा हेड ट्रॅश निर्माण करतो. बापरे. म्हणजे आपण प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वीच मेंदू आपल्याला 1000 कारणं देतो की हे काम का फसेल. हो ना? मेंदू खऱ्या अर्थाने आपली फसवणूक करत असतो तिथे. कसं आहे ना, हे ऐकताना मला एका गोष्टीची आठवण येते. हे अगदी एखाद्या जुन्या स्क्रॅच झालेल्या सीडी सारखं आहे. स्क्रॅच झालेली सीडी म्हणजे कसं? क्या बात आहे. खूप छान उदाहरण दिलं. आणि ती स्क्रॅच झालेली सीडी नुसती वाजत नाही, तर ती नवीन ट्रॅक रेकॉर्डही होऊ देत नाही. अगदी खरं आहे. जोपर्यंत आपण ती जुनी सीडी मुद्दाम बाहेर काढून फेकत नाही, तोपर्यंत नवीन विचार तिथे रुजणार नाहीत. जेव्हा आपण स्वतःला सतत सांगतो की लोक मला नाकारतील, तेव्हा आपला मेंदू त्या नकारालाच सत्य मानून चालतो. म्हणजे आपली देहबोली, आपला आवाजाचा पोत सगळंच त्या भीतीने प्रभावित होतं. होय. त्यामुळे कितीही उत्तम संवाद कौशल्य शिकलं तरी जोपर्यंत हा मनातला कचरा बाहेर पडत नाही, तोपर्यंत कोणत्याही तंत्राचा उपयोग होत नाही. बरोबर. डर्किन म्हणूनच सुचवतात की आधी हा हेड ट्रॅश कागदावर लिहून काढा. जेव्हा आपण आपल्या भीतीला कागदावर अक्षरांच्या रूपात बघतो, तेव्हा ती अक्राळ विक्राळ वाटत नाही, ती मर्यादित होते. अच्छा. पण मनातला हा कचरा ओळखून तो साफ करणं ही फक्त पहिली पायरी झाली असं मला वाटतं. नक्कीच. कारण नकारात्मक विचार थांबवले तरी जगाला सामोरं कसं जायचं हा प्रश्न उरतोच. नुसतं मी घाबरत नाही असं म्हणून चालत नाही. प्रत्यक्षात वावरताना एक विशिष्ट आत्मविश्वास असावा लागतो. हो, आणि इथेच पुस्तकातील द इंटरव्ह्युअर्स पोश्चर म्हणजेच मुलाखतकाराची मानसिकता ही संकल्पना खूप महत्वाची ठरते. द इंटरव्ह्युअर्स पोश्चर. हो, ही संकल्पना मानवी मानसशास्त्राचा एक अतिशय प्रगल्भ पैलू आहे. ती आपल्याला सांगते की लोकांशी बोलताना आपली अंतर्गत मानसिकता कशी असावी. म्हणजे नेमकं काय करायचं. आता विचार करा, एखादा मुलाखत घेणारा किंवा इंटरव्ह्युअर जेव्हा खुर्चीत बसलेला असतो, तेव्हा तो नोकरी मागायला आलेला नसतो, तो नोकरी देणारा असतो. बरोबर. तो हतबल नसतो. अगदी. त्याला स्वतःच्या वेळेची आणि त्याच्याकडे असलेल्या संधीची पूर्ण किंमत असते. तो समोरच्या व्यक्तीला शांतपणे पारखत असतो.
अच्छा, म्हणजे तो समोरच्या व्यक्तीकडून मान्यतेची किंवा व्हॅलिडेशनची अपेक्षा करत नसतो. तो स्वतःच ती मान्यता देण्याच्या स्थितीत असतो. अगदी तेच. पुस्तकात एक अतिशय वास्तववादी निरीक्षण आहे की जगातील 70% लोक नवीन संधीसाठी मुळातच तयार नसतात. बापरे, 70%? हो, कारण मानवी मेंदूला बदल आवडत नाही. लोक त्यांच्या सुरक्षित कवचात इतके अडकलेले असतात की त्यांना काहीतरी नवीन करायचं जरी असलं तरी प्रत्यक्ष कृती करण्याची त्यांची तयारीच नसते. त्यामुळे आपण जेव्हा कोणाशी बोलतो तेव्हा कोण योग्य आहे आणि कोण नाही याचा आधीच अंदाज बांधणं थांबवलं पाहिजे. आपण फक्त माहिती देणारे किंवा संधी देणारे असावेत, निकाल लावणारे नाही. इथे मला एका गोष्टीबद्दल शंका आहे. हो, बोला ना. पुस्तकात असं म्हटलंय की संवादात अति उत्साह दाखवणं टाळावं, पण उत्साह असणं तर चांगली गोष्ट आहे ना? हो, जर आपण एखादी उत्तम कल्पना घेऊन गेलो असू तर तिथे उत्साह दाखवणं साहजिक नाही का? मग तो लपवून का ठेवायचा? खूप चांगला प्रश्न आहे. पण कसं आहे, उत्साह आणि अतिउत्साह यातील सीमारेषा समजून घेणं इथे महत्वाचं आहे. अच्छा. नैसर्गिक उत्साह हा सकारात्मक असतो, पण अतिउत्साह हा अनेकदा हतबलतेतून येतो, ज्याला आपण डिस्प्रेशन म्हणतो. डिस्प्रेशन. हो, जेव्हा आपण खूप जास्त उत्साही होऊन समोरच्याला काहीतरी पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, तेव्हा मानवी मेंदूतील अलार्म सिस्टम जागी होते. म्हणजे समोरच्या व्यक्तीला संशय येऊ लागतो. अगदी बरोबर. अवचेतन पातळीवर त्यांना वाटतं की ह्याला माझी इतकी काय गरज आहे, यात नक्कीच काहीतरी गोम असली पाहिजे. अरे चा, म्हणजे आपण जेवढं जास्त लादून देण्याचा प्रयत्न करू तेवढा समोरचा माणूस मागे सरकतो. हो ना. जेव्हा एखादा माणूस इतरांच्या होकारासाठी भुकेला नसतो, त्याला कोणालाही प्रभावित करण्याची घाई नसते, तेव्हा लोक आपोआप त्याच्याकडे आकर्षित होतात. माणसाला तेच हवं असतं जे त्याला सहजासहजी मिळत नाही. अगदी, हे मानवी स्वभावाचं एक न बदलणारं सूत्र आहे. शांतता आणि स्वतःच्या मूल्यावर असलेला ठाम विश्वास हा कोणत्याही अतिउत्साहापेक्षा जास्त प्रभावी ठरतो. खरंय, पण स्वतःचं महत्त्व ओळखणं आणि हतबलता न दाखवणं हे समजायला सोपं असलं तरी प्रत्यक्षात आणताना एक मोठा अडथळा येतो. कोणता? तो म्हणजे नकाराची भीती. आपण कितीही शांत असलो तरी समोरच्यानी नाही म्हटलं तर ही भीती मनाच्या एका कोपऱ्यात असतेच. या नकाराच्या भीतीचा सामना कसा करायचा? डर्किन यांनी यावर जो उपाय दिलाय ना, तो संवादाचे नियमच बदलून टाकतो. त्यांचा नियम आहे समोरच्या व्यक्तीला नाही म्हणण्याची पूर्ण मोकळीक द्या. परमिशन टू से नो. हो, संवाद सुरू करतानाच जर आपण ही मोकळीक दिली तर संपूर्ण वातावरणच बदलून जातं. म्हणजे संवादाच्या सुरुवातीलाच त्यांना नकार देण्याचा अधिकार द्यायचा. पण यामुळे आपण स्वतःहून नकाराला आमंत्रण देत नाही का? वरवर पाहता तसं वाटेल, पण मानसशास्त्र वेगळं सांगतं. लोक सहसा नाही म्हणायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं की समोरच्याला वाईट वाटेल किंवा वाद निर्माण होईल. हो, त्यामुळे ते मी विचार करून सांगतो अशी टोलवाटोलवी करतात. बरोबर. पण जेव्हा आपण त्यांना स्पष्टपणे सांगतो की हे बघा, जर तुम्हाला ही गोष्ट पटली नाही तर मला नाही म्हणायला अजिबात संकोच करू नका, तेव्हा त्यांच्या मनावरील दडपण एका सेकंदात दूर होतं. अच्छा? त्यांच्या मेंदूतील फाईट ऑर फ्लाईट प्रतिसाद शांत होतो, कारण आता त्यांच्यावर कोणतीही सक्ती नसते. हे ना मला एका मोकळ्या दरवाजासारखं वाटतं. मोकळा दरवाजा. हो, म्हणजे एखाद्या बंद खोलीत जर कोणी आपल्याला सक्तीने ठेवलं तर तिथे गुदमरल्यासारखं वाटतं आणि तिथून बाहेर पडायची तीव्र इच्छा होते. अगदी खरे. पण जेव्हा तोच दरवाजा सताड उघडा असतो तेव्हा कुणालाही पळून जावंसं वाटत नाही. त्यांना तिथे सुरक्षित वाटतं. नकाराची मोकळीक देणं हे त्या उघड्या दरवाजासारखंच आहे. क्या बात आहे. खूप अचूक ओळखालात. आणि त्या उघड्या दरवाजामुळे एक प्रकारचा पारदर्शक विश्वास तयार होतो. समोरची व्यक्ती जास्त लक्ष देऊन तुमचं म्हणणं ऐकते. कारण आता तिला स्वतःचा बचाव करण्याची गरज वाटत नाही. आपण स्वतःला त्या व्यक्तीने होकारच दिला पाहिजे या निकालाच्या तणावातून मुक्त करतो. आणि एकदा का हा विश्वास निर्माण झाला की मग संवाद पुढे नेणं सोपं होतं. पण हा विश्वास आणखी दृढ करण्यासाठी पुस्तकात मॅचिंग अँड मिररिंगची पद्धत सांगितली आहे. हो, हे तंत्र नेमकं कसं काम करतं? मॅचिंग अँड मिररिंग हे मानवी मेंदूतील मिरर न्यूरॉन्सवर आधारित आहे. आदिमानवाच्या काळापासून माणसाला समूहात किंवा टोळीत राहण्याची सवय आहे. जो आपल्यासारखा दिसतो, आपल्यासारखा वागतो, तो आपल्या टोळीचा हिस्सा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला धोका नाही, असं मानवी मेंदू मानतो. अच्छा. संवादात जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचा आवाजाचा पोत आणि बोलण्याचा वेग समजून घेतो, तेव्हा आपण नकळतपणे त्यांच्या मेंदूला हा सुरक्षतेचा संदेश देत असतो. म्हणजे जर समोरची व्यक्ती खूप शांत, संथ गतीने आणि विचारपूर्वक बोलत असेल आणि आपण एकदम मोठ्याने, वेगाने आणि उत्साहात बोलायला सुरुवात केली तर तिथे एक प्रकारचा मानसिक संघर्ष निर्माण होतो.
नक्कीच. तिथे भावनिक दरी निर्माण होते. समोरच्याला वाटतं की हा माणूस माझ्यासारखा नाहीये. पण जर आपण त्यांच्यासारखाच आवाज आणि वेग ठेवला तर तत्काळ एक भावनिक बंध तयार होतो, ज्याला आपण रॅपो म्हणतो. हो, हे कोणाची नक्कल करणं नाहीये, तर ही एक प्रकारची भावनिक समरसता आहे. खरंय. आपण आत्तापर्यंत विचारांचा कचरा साफ करण्यापासून ते नकाराची भीती सोडण्यापर्यंत अनेक गोष्टी पाहिल्या. पण ह्या सगळ्यांनंतरही रोजच्या जीवनात एक गोष्ट माणसाला मागे खेचते. आणि ती म्हणजे टाळाटाळ करण्याची सवय, किंवा ज्याला आपण प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो. ओहो, टाळाटाळ हा एक असा आजार आहे जो माणसाच्या सर्व क्षमतांवर पाणी फिरतो. डर्किन यांनी एका प्रकरणाला द प्रॉस्पेक्टिंग वीक फ्रॉम हेल असं नाव दिलंय. द प्रॉस्पेक्टिंग वीक फ्रॉम हेल. हो, हा तो आठवडा असतो जेव्हा आपण ठरवतो की खूप काम करायचंय, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. असं का होतं? आपण मोठ्या उत्साहात ठरवतो की या आठवड्यात मी 20 नवीन लोकांशी बोलेन किंवा मोठा प्रोजेक्ट पूर्ण करेन. पण मग सोमवारी काहीतरी अडचण येते, मंगळवारी दुसरंच काम निघतं आणि शेवटी आपण सगळंच सोडून देतो. याचं मुख्य कारण असं की आपण जेव्हा खूप मोठी उद्दिष्टे ठेवतो तेव्हा मेंदूला ते काम खूप ऊर्जा घेणारं वाटतं, ज्याला आपण कॉग्निटिव्ह लोड म्हणतो. अच्छा. मोठी उद्दिष्टे ठरवताना आपल्याला तात्पुरता आनंद मिळतो, पण ती पूर्ण करण्यासाठी लागणारी ऊर्जा मेंदूला खर्च करायची नसते. म्हणजे मेंदू आळशीपणा करतो. अगदी. त्यामुळे थोडा जरी अडथळा आला तरी मेंदू ते काम टाळण्याची सबब शोधतो. यावर डर्किन यांनी ॲक्टिव्हिटी गोल नावाचा अतिशय व्यावहारिक उपाय दिला आहे. जर मोठी उद्दिष्टे माणसाला कृती करण्यापासून रोखत असतील, तर याचा अर्थ अगदी लहान, नगण्य वाटणारी उद्दिष्टे ठेवणं हा यावरचा उपाय असू शकतो. हे ॲक्टिव्हिटी गोल त्याच धर्तीवर काम करतं का? बरोबर. डर्किन सुचवतात की रोज फक्त 3 लोकांशी बोलणे किंवा दिवसात फक्त एक लहान कृती करणे हे उद्दिष्ट ठेवा. जेव्हा काम इतकं लहान असतं तेव्हा मेंदूला त्यात कोणताही धोका किंवा ताण वाटत नाही. आणि जेव्हा आपण ते लहान उद्दिष्ट पूर्ण करतो तेव्हा मेंदू डोपामाइन नावाचं रसायन पाजरतं, जे आपल्याला यशाची आणि समाधानाची जाणीव देतं. आणि हे डोपामाइन आपल्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच कृती करण्यासाठी प्रवृत्त करतं. अगदी बरोबर. म्हणजे शिस्त ही एखाद्या मोठ्या उडीत नसून लहान पण न चुकता टाकलेल्या पावलांमध्ये असते. 365 दिवसांत हे सातत्य मेंदूची संपूर्ण रचनाच बदलून टाकू शकतं. होय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे स्वतःबद्दलचा आदर वाढतो. जेव्हा आपण स्वतःला दिलेला शब्द रोज पाळतो तेव्हा आपला आत्मविश्वास नैसर्गिकरित्या वाढतो. त्यासाठी कोणत्याही बाह्य मान्यतेची गरज भासत नाही. खरे. या सर्व सखोल चर्चेनंतर आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे काही अवघड प्रश्नांचा सामना करणं गरजेचं आहे. हे असे प्रश्न आहेत जे माणसाला स्वतःच्याच वागणुकीकडे नव्याने बघायला भाग पाडतात. पहिला प्रश्न असा की आपण आपल्या अपयशाची भीती लपवण्यासाठी स्वतःला किती वेळा खोटे व्यस्त दाखवतो. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण अनेकदा मी खूप व्यस्त आहे हे एक प्रकारचं ढाल असतं जे आपण कृती न करण्यासाठी वापरतो. व्यस्त असणं आणि उत्पादक असणं यात खूप मोठा फरक आहे. अगदी. याच अनुषंगाने दुसरा प्रश्न असा उभा राहतो की लोकांच्या नकारापेक्षा आपल्याला स्वतःच्या अपूर्णतेची जास्त भीती वाटते का? नक्कीच. आपण नेहमी विचार करतो की मी अजून तयार नाही, माझ्याकडे अजून पुरेशी माहिती नाही, आणि या तयार नसण्याच्या भीतीने आपण कधी सुरुवातच करत नाही. बरोबर. तिसरा प्रश्न असा की मोठी आणि अशक्य उद्दिष्टे ठेवून आपण स्वतःलाच कृती करण्यापासून थांबत आहोत का? आपण इतके मोठे प्लॅन बनवतो की ते सुरू करणंच अशक्य वाटतं. आणि चौथा प्रश्न जो थेट आपल्या संवादाशी जोडलेला आहे. संवादात आपण खरोखर समोरच्याचं ऐकतो की फक्त आपलं उत्तर देण्यासाठी थांबतो? जेव्हा आपण फक्त उत्तर देण्यासाठी ऐकतो तेव्हा आपण समोरच्याला समजून घेण्याची संधी गमावतो. हे सर्व प्रश्न एकाच गोष्टीकडे लक्ष वेधतात. आपण स्वतःला किती ओळखून आहोत. हो, जेव्हा माणूस या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधायला लागतो तेव्हा त्याला जाणवतं की अडथळे जगात नसून त्याच्या स्वतःच्या मानसिकतेत आहेत. या सर्व चर्चेचा गाभा हाच आहे की संवादाची सुरुवात ही कधीच समोरच्या व्यक्तीपासून होत नाही, तर ती स्वतःपासून होते. जेव्हा आपण स्वतःच्या मनातील हेड ट्रॅश साफ करतो, स्वतःचं मूल्य ओळखतो आणि लहान पावलांनी सातत्य टिकवतो, तेव्हा आपलं जग बदलू लागतं. आयुष्य खूप सुंदर आहे आणि अनेक नवीन संधी रोज आपल्या आसपास असतात. फक्त त्यांना पाहण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी एक शांत मन आणि स्पष्ट दृष्टिकोन हवा असतो. अगदी खरंय. आपण नेहमी विचार करतो की लोक आपल्याला नाही म्हणतील, लोक आपल्याला नाकारतील, पण आज शांतपणे बसून या एका गोष्टीवर नक्की विचार करा
इतरांनी नाही म्हणायच्या आधी दिवसातून किती वेळा आपण स्वतःलाच नाही म्हणून नवीन संधींपासून दूर लोटत असतो. स्वतःला दिलेला हा नकार एकदा थांबवला तर जग काय म्हणेल याची भीती उरणार नाही. स्वतःच्या मनातील हे ट्रॅश काढून टाका, नकाराची भीती सोडा आणि दररोज एक लहानसं पण सकारात्मक पाऊल उचला. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते योग्य दृष्टिकोनातून जगण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, संधी शोधून सापडत नाहीत, त्या शांत मन आणि आत्मविश्वासाने निर्माण केल्या जातात. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.